सो हे गाईस, मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा व्लॉग बनवण्याचं कारण एकच आहे की माझी आई शांताबाई आज 12 महिने झाले, तिला 1 वर्ष झालं आणि आज तिचं वर्ष श्राद्ध आहे। आणि माझा भाऊ म्हणजे तिकडे रमाबाई नगरला तिथे ठेवलेला आहे त्यांनी। वहिनींनी मला लवकर बोलवलं का लवकर मदत करू लागा थोडासा स्वयंपाकासाठी। तर बघा, बघता बघता मित्रांनो 12 महिने होऊन गेले आईला आणि आई ह्या जगातून निघून गेली। पण निघून गेली असं म्हणता येत नाही, आपण सतत तिचं आपल्याला ध्यान असतं, सतत तिचं स्मरण आपण करत असतो। शब्दामध्ये पावला पावलामध्ये आपल्यामध्येच असते ती, फक्त ती आपल्याला दिसत नाही। परंतु मित्रांनो, खरोखर आई पाहिजे सगळ्यांना। आई हा मोठा शब्द आहे, आम्हाला कळला आता एवढ्या वर्षानंतर। आई गेल्यानंतर कळतं प्रत्येकाला, आई असताना काही कोणाला कळत नाही। तर मी जात आहे आता तिकडेच संपूर्ण भंतेजीला बोलवलेलं आहे। भंतेजीसाठी मी 1 चिवर दान करणार आहे आणि माझ्या आईच्या नावाने मी काही दान देणार आहे। मी तुम्हाला नंतर सांगते काय दान दिलं माझ्या आईच्या प्रती। आणि भंतेजीला तर मी चिवरदान करणारच आहे। भंतेजी येत आहेत, तर तुम्हाला मी घेऊन जात आहे तिथे माझ्या भावाच्या घरी। आता खीरची तयारी चालू आहे। हे सर्व खीरचा मसाला मध्ये पूर्ण मटेरियल आहे आणि हे दूध आरामाने तिथे ठेव आणि सासू तू हे काढ सगळं करून घे। तीनच काढ आणि थोडे बारीक कर। ह्या प्रकारे आमचं हे चाललेलं आहे। म्हणजे माईचं, माझ्या आईला माय म्हणत होतो आम्ही सर्वजण। आणि आज तिला 12 महिने झाले, तर आम्ही घरच्या घरीच वर्ष श्राद्ध करतोय तिचं। कारण आज आम्हाला फार मोठं दुःख आहे। आम्ही तिथं गावी करणार होतो गाईस, पण माझ्या वडिलांची समाधी अजून तयार झालेली नाही। मग त्या समाधीच्या टायमाला आम्ही पूर्ण आमचा परिवार 200-250 घरातलाच परिवार आहे, सर्व जाऊन आम्ही आईची पुण्यतिथी आणि वडिलांच्या समाधीचा कार्यक्रम एकत्र करणार आहेत। म्हणून एप्रिल नंतर करणार आहेत, मे महिन्यामध्ये। त्यासाठी आम्ही आता फक्त आईचं थोडं आम्ही घरच्या घरीच आम्ही वर्ष श्राद्ध करत आहेत। आणि फक्त सर्व खर्च आजचा तिच्या मुलाचाच आहे, आमचं काही नाही त्याच्यामध्ये। कारण वहिनी आणि दादा बोलले का आम्ही आमचं करतो आईसाठी। ठीक आहे, मी बोलले ठीक आहे। तर या पद्धतीने आमचं चाललेलं आहे, तुम्ही बघू शकता। झाले बारीक करते मी मोठा येतात आणि मला सांगितलं 3 पाकिट काढ आणि 3 पाकिट काढले आता नाही काहीच्या मोठ्या भावाची मोठी भाषी मुलगी, दादाची मुलगी आहे साधना। आणि माझ्या आईचा फार तिच्यावर जीव। सकाळीच आली ती, सर्व काम सोडून आज कामावर नाही गेली, काय नाही, सुट्टी मारली। आई बोलते आज तुझा कार्यक्रम आहे, आज सुट्टी मारलेली। सगळ्या मुलींनी, नाती आहेत फार, सगळ्या नाती घरी, सर्व नाती घरी आहेत। आता माझ्या मुली येतील, दादाच्या मुली आहेत, दुसऱ्या बहिणीच्या आहेत। तर मोठं कुटुंब आहे। माझ्या आईच्या आत्म्याला शांती मिळावं म्हणून असे आम्ही सगळेजण प्रार्थना करणार आहेत भगवंताच्या प्रती, भगवंताच्या। आणि भगवंताला आम्ही एवढंच सांगू की आमची आई परत फार मोठी सद्गुणी आणि फार मोठी भाग्यशाली होती की तिला 22-23 नातू झाले आणि आयुष्य चांगलं लाभलं। त्याप्रमाणे तिच्या सोबतच आहे, सगळे सोबतच आहेत। दररोज तिचं आमचं ध्यानच असतं घरामध्ये, रोज आठवण आहे। एकही दिवस गेला नसून माय बोलल्याशिवाय कोणी वाटत पण नाही माय जास्त गेली आहे कुठंतरी। कारण की तिला सवय तिला कधी इकडं कधी तिकडं कुठे पण राहायची आणि 4 दिवसात तिच्या इकडे जायचं। खरी गोष्ट आहे। तुम्हाला अंगाला काटा आला का साधना म्हणते का माय कुठेतरी असेल, कधी इकडे असायची कधी तिकडे असायची। तर खरंच लगेच फील झाली मला की खरंच आहे करून म्हणून। फक्त फोटोमध्ये वाटते की ती गेली करून, नाही तर असं वाटतं आहे आमची माय। कारण की ती दिवसभर रमाबाई नगरला जायची, तिला अशी चक्रा इथं माझ्या नातला
बघायची माझी मुलं काय करताय काय नाही, जेवले का नाही, बसले का. आणि तिची सवयच होती प्रत्येक सगळ्या मुलांना भेटणे, आणि जोपर्यंत ती सगळ्याच्या घरी जात नाही, कोणाचं ते बाहेर कचरा असेल झाडू मारायची, झाडू मारायची. ती खरंच माझी आई दोन शब्द आम्हाला बोलायची. तुम्हाला कसं आनंद चांगलं दिसतंय बघा, साफ करत जा. खूप कामं केली माझ्या आईने. लवकर आली नाही का. उशिराच निघलो पण तिकडनं कधी निघली सकाळी? 9 वाजता. भगवंता माझ्या आईला जेवण दिलेलं आहे. भगवंतापेक्षा जगामध्ये कोणी मोठं नाही. तर भगवंताला पण ताट दाखवत असतो आम्ही नेहमीप्रमाणे, फळ वगैरे. आणि आई भगवंताच्या बाजूला बसलेली आहे. फार मोठी गुणवान सद्गुणी व्यक्ती होऊन गेली जगामध्ये. मी तिच्या पोटी जन्मले आणि भगवान बुद्धाचे विहार बांधण्याचा संकल्प केला की खरंच ग आई, तुझ्या पोटी मी जन्मले आणि खरोखर तू धन्य आहेस. तुझ्या पोटी जन्मून मी 28 बुद्ध विहार बांधण्याचा संकल्प केलेला आहे आणि तो माझा पूर्ण हो अशी मी माझ्या आईच्या पुण्यतिथीच्या दिवशी संकल्प करते. तुला ठेवा पहिले भंतीजीला जेवू द्या. 12च्या आत भंतीजी जेवायचे. 12 वाजून गेले. बऱ्याच सगळ्याजणी बसलेल्या आहेत. लागणार नाही तर अलग अलग आपल्या पोळ्या अलग अलग. परत सुन्याखाच्या अलग आहेत, इकडच्या अलग आहेत. आणि हे ते अशी अशी शेंडी काढलेली ना, त्याच्यात टाकायचं नाही पीठ ते दाबून. हे बघ, एकदाच जर घेतलं ना तुम्ही हे बघ, आपल्याला माहिती घेऊन जा. हा, आता हिला मोठं लागलं माझं, पण मध्यम पोळी पाहिजे गोल. हे बघ, आणि टाकायचं करून ती माझ्याकडे. आणि जास्त झालं काही नाही जास्त झालं. उंडा पण तेवढाच आहे. पुरण पाहिजे ना जास्त. हे बघ, हे नाही शेंडी जी ना, शेंडी ही तुम्ही जी काढायलात ना, ती इथं दाबायची. बबली नाही आली आणखी. बबली नाही आली. गाईस, या प्रकारे जर याला राग येलाय का असं करा तसं करा म्हणल्याबद्दल, पण मोठे माणसं शिकवत असतील, कारण हे आमच्या हातातून गेलेला हा पोळ्याचा कार्यक्रम मारायचा नाही, म्हणून आम्ही सांगतोय तुम्हाला. बोल. इकडे जाड पोळ्या जमत नाही. जाड नाही म्हणलो आम्ही. सगळ्या महाराष्ट्राला पातळच पोळी आवडते. अंकल तो हार बाबा से बोला. दुसरा नाही राहू दे ना, हिने सांगितलं, भोजनं सह पाणिनं परिकल्पितं अनुकंपं उपादाये प्रतिगृह्णातु नित्यमं तदीयंसि आदिवासीषु नो भन्ते भोजनं सह पाणिनं परिकल्पितं अनुकंपं उपादाये प्रतिगृह्णातु नित्यमं भन्तेजी श्रद्धेने उत्तम भोजनदार अनुकंपापूर्वक स्वीकार करा. ही विनंती साधू मनसेने संकल्प प्रणाम
पटिसंकाय पिंडपादं परिसेवामि नेवदवाय नमोदाय नमोदनाय होष्णाय यावदेवी मस्तकाय स्थिताय आपणामि स्वपरित्या ब्रह्मचर्यानादाति पुराणंत वेदनं पठयन्तं नमन्त वेदनं उपादेशामि यात्रा तुम्ही भोसत्य नदतात पास विहारो साची ठीक आहे घेऊ का इकडचे भूक लागली माझ्या गळ्यातले केस नाही बांधले विशूने आता शिवे मॅडम आली मी तक्षूला शाळेत पाठवलं. आज तक्षूचा वाढदिवस पण आहे मित्रांनो. तर आजचा दिवस जो आहे ते माय पण ऑफ झाली होती आणि तक्षूचा वाढदिवस पण आला होता आजच. तर आधी स्कूलमध्ये तक्षूला पाठवलं नवीन ड्रेस वगैरे घालून. आणि मागच्या वर्षी तिचा वाढदिवस जो आहे तो सेलिब्रेट केलेला नव्हता आम्ही, कारण की फार मोठं दुःख घरामध्ये पडलेलं होतं. त्यासाठी आता मी आवाज खूप वाढला इकडे. तक्षूला शाळेत सोडून मी इथेच आली आहे जस्ट. बघा ही गँग पूर्ण जेवायला बसलेली. मग माझं ताट कुठं ठेवलं तू? ते नाही, मला प्लास्टिकचं नाही पाहिजे, स्टील मध्ये पाहिजे. पहिलं तिखट देतात ना याच्यामध्ये हे टाकायला. छान झालंय स्वयंपाक. सिमरन एकटी बसली का पहिले सगळ्यात? नवरी नवीन नवरी नवरी दाखवली ना खूप लवकर. हे करिश्माचा रक्षील मध्ये काय मध्ये मध्ये करिश्माचं नवीन नवरी. संडेला काहीतरी सरप्राईज प्लॅन केलाय. आता नंतर देऊ आपण. बोला. जनता सोनकांबळे यांनी खीर बनवलेली आहे तर फारच सुंदर झालेली आहे. सगळ्यांनी विजय करा. बोल काकू बोल, काय बोलते? आवडलं जेवण? एकदम भारी खीर बी झाली आणि पोळ्या पण झाल्या. तर पुरणपोळीचा स्वयंपाक गाईस खरंच जवळपास 100-125 म्हणजे सगळ्या जणी झटल्यात तेव्हा झालंय. सगळ्या पोरीच घरामध्ये एवढ्या सुद्धा विचारू नका. सगळ्यांनी मदत केली. फक्त तडके वगैरे दिले पण नाव माझं येते त्याच्यामध्ये. त्या माझ्या माझी स्तुती करत असतात कधी पण. चांगलंच बोलतात. माझ्या चुलती घ्या आमच्या मॅडमनं खीर केली, पोळ्या केल्या, पाणी आलं पाणी सुनबाईच्या घरी होतं, यांनी बनवायला मदत केली. हॅलो गाईस दादा आणि वहिनी यांनी आज म्हणजे कोणाचं काही नाही याच्यामध्ये सगळं खर्च दादाचा मोठ्या भावाचाच आहे. आम्ही अगरबत्ती सुद्धा बोलले तुम्ही आणू नका आजच्या दिवशी. नंतर तुम्हाला काय करायचं ते करा. पण आज पुण्यतिथी म्हणजे वर्षाश्राद्ध पहिलं. आणि दादाचं वहिनीचं म्हणणं होतं की आमचं सर्व खर्च आमच्या म्हणजे त्याचं लागलं पाहिजे. म्हणजे जेवण बनवण्यात तुम्ही जास्त मदत केली असं? आम्ही जेवणाला मदत केली, मनापासून जेवण बनवलं आणि मेहनत पण केली. सगळ्यांना जेवू घातलं आणि आमचं पोट भरल्यासारखं वाटायला सगळ्याला बघून. आज आईचा वहिनीचा उपवास धरलेला आहे. वहिनीनं आणि मी आईचा उपवास धरलेला आहे आजचा. सगळ्याला जेवू घालू. नंतर आम्ही जेवणार मग पूजाला बसणार आहे. गाठा बाकी आहे. पाहू नका आणि गोष्टी करू नका, कारण की तुम्हाला हे प्रवचन समजलं नाही तर मग इथून बसण्याचा काहीच अर्थ राहणार नाही.
नाही का, भले 5-10 लोक असतील, 10-5 जास्त नसतील तरी चालेल, पण शांत चित्ताने ग्रहण करा. आणि आधी 3 रत्नाला शरण जाऊन पंचशील ग्रहण करूया आपण. हात जोडा, सर्वांनी मागे पाय करा, 3दा पंचांग प्रणाम करा. मी म्हणतो त्याप्रमाणे सोबत एकत्र. ततियम्पि ओकासहं भन्ते त्रिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कत्वा शीलं देतमे भन्ते एमहं वदामि तं वदेत. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयं शब्दमाला 2500 वर्षापासून जोपासणारा पूजनीय श्रावक संघ, भिक्खू संघ या तिन्ही रत्नाला माझं त्रिवार वंदन. त्यानंतर जी सम्राट अशोकाने धम्मचक्र अनुक्रांती केली, सम्राट अशोकानंतर जी बाबासाहेबांनी धम्मचक्र अनुक्रांती केली, या दोन्ही महापुरुषांच्या धम्मक्रांतीस त्रिवार वंदन. श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका तथा बाल बालिका आजच्या या दिनी आपल्या परिवारामध्ये हा जो पुण्यतिथीचा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम आपल्या परिवाराने आयोजित केलेला आहे. आयुष्यमती दिवंगत काय नाव यांचं, भीमराव जाधव, शांत आई भीमरावजी जाधव या आपण सर्वांना सोडून गेलेल्या आहेत. आज त्यांना परिपूर्ण 1 वर्ष होत आहे. त्या 1 वर्ष झाल्यामुळे पुण्यतिथी किंवा पुण्यानुमोदन चा हा कार्यक्रम आपण आयोजित केला. त्यांच्या परिवाराने, त्यांचे मुलं मुली आणि सर्व सहपरिवार पुण्यानुमोदन म्हणजे पुण्यकर्माला अनुमोदन देणे, की त्यांनी जे काही पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये केले, त्यांनी जो काही आपल्या जीवनात त्याग केला, त्यांनी आपला परिवार एवढा मोठा सांभाळला, फुलवला, वाढवला, जोपासला, हे जे काही पुण्यकर्म त्यांनी
शांताईने आपल्या जीवनात केले त्या पुण्यकर्माचं अनुमोदन म्हणून त्यांचा जो परिवार आहे त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय आणि या कार्यक्रमासाठी एका धम्मगुरूला प्राचारण करून मान सन्मानाने बोलवलेला आहे. फार असं पुण्य संचित केलेलं आहे की कुठल्याही कारणानिमित्त आपल्या घरी भिक्षू येत असतात. काही पुण्य संचित करण्यासाठी काही संपादित राहतं आणि त्यामध्ये भगवंतानी दानामध्ये दान महादान हे एका भिक्षूला धम्मगुरूला भोजन दिलं. या परिवाराने त्या भोजनाला भोजनदान म्हणतात आणि दानामध्ये दान महादान एका भिक्षूला भोजनदान दिल्यामुळे फार असं पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये लाभत असते. ते पुण्यकर्म दिसून येत नाही, परंतु ज्यावेळेस आपल्यावरती संकट येतात, आपल्यावरती दुःख निर्माण होते, आपल्या परिवारात दुःख राहते, आपण कुठेतरी दुःखाच्या समयी सापडलेलो असतो, त्यावेळेस ते पुण्यकर्म आपल्याला वाचवत असते. त्या दुःखातून आपल्याला आपलेच पुण्यकर्म बाहेर काढते, दुसरं कोणी काढू शकत नाही. हे आपल्याला समजलं पाहिजे. कारण आपण जन्माला आलोय आणि जीवन जगत आहे, काबाड कष्ट करत आहे आणि वय वाढवत आहे. एवढं आयुष्य आपलं झालं, पण तरीही पाहिजे तसा धम्म आपल्याला समजला नाही. का? कारण की आम्ही म्हणतो गरीब आहो, आम्ही म्हणतो अनपढ आहो, आम्ही म्हणतो काम नाही केले तर पोट कसं भरण आमचं, वेळ भेटत नाही. अनेक अशा गोष्टी आपण आपल्या मनामध्ये निर्माण करत असतो, त्यामुळे आपली प्रगती होत नाही. कारण की आपण आपल्या बुद्धीचा विकासच करत नाही. आपण ठरवलेलं आहे की आपण असंच जीवन जगायचं. जनावर कसे जन्माला येतात, सकाळ झाली की पोटा पाण्यासाठी दिवसभर कुठेतरी भटकत राहतात. जनावर पोटा पाण्यासाठी दिवसभर कुठेतरी भटकत राहतात आणि संध्याकाळ झाली की कुठेतरी निवारा बघतात, झोपा काढतात. दुसरा दिवस निघला की परत तेच काम करतात. त्यासारखं आपलं जीवन आहे का? आपण मनुष्य लोक आहोत. मनुष्य जीवन हे फार दुर्लभ जीवन आहे. आपण जेवढं साधं आणि सोपं या जीवनाला बनवून घेतलं किंवा समजून घेतलंय, एवढं सोपं जीवन नाही मनुष्य जीवन. फार मोठ्या पुण्यकर्माने हे मनुष्य जीवन भेटत असते. कळेल, प्रवचनच ऐकणार नाही, पुस्तकांचा अभ्यासच करणार नाही, कसा धम्म कळेल? मग धम्मच तुम्हाला कळाला नाही तर तुमचा मुक्तीचा मार्ग कसा भेटेल? मग ते कुठल्याही गोष्टीची मुक्तता असू द्या, तुम्ही गरीब जरी असले तरी तुम्ही श्रीमंत होऊ शकता प्रयत्न केल्याने. शून्यातून जग निर्माण करता येते असे अनेक उदाहरण आहेत. जसं आता आपल्या उपासिका वैजंतीमाला शिवलाजी सोनकांबळे यांच्याच मातोश्रीचा हा दिवस आहे. त्यांनी 2 शब्द त्यांच्याबद्दल सांगितले की आम्ही जेव्हा गावावरून आलो तेव्हा आम्ही भाड्याने राहत होतो. आम्ही जेव्हा गावावरून आलो तेव्हा भाड्याने राहत होतो, किरायाने राहत होतो. आज बघा परिस्थिती कशी झाली की त्या अनेक लोकांना भाड्याने स्वतः ठेवतात, किरायाने ठेवतात, घर बांधून देतात, काय काय करतात. त्यांच्या मुलीने सगळ्यांनी काय केली? प्रगती केली. प्रयत्न केले तर प्रगती झाली. अनेक लोकांना त्या सहारा देतात, अनेक ठिकाणी दान धर्म करत राहतात,
28 भगवान बुद्धाचे बुद्धविहार बांधून देईल मी समाजाला, असं त्यांनी संकल्प केला. त्यांचे प्रयत्न चालू आहेत. 5-6 बांधून झाले. गोरगरिबांना मदत करतात, अडीअडचणीला मदत करतात, कोणाच्याही सुखादुःखात धावून येतात, सगळ्याला घेऊन चालतात. ते एकाएकी झालं का? नाही, हळूहळू होते, परंतु प्रयत्न करावे लागते. आपण आपल्या मनाला असं बनवून ठेवलं की मी गरीब आहे आणि गरिबीतच मी मरणार आहे. बाबासाहेबांनी जसं सांगितलं की मी हिंदू धर्मात जन्माला आलो, पण मी हिंदू धर्मात मरणार नाही, हे माझ्या हातात आहे. जन्माला आलो तोय, माझा जन्म माझ्या हातात नव्हता, पण माझं मरण माझ्या हातात आहे. मग तुम्ही गरिबीत जन्माला आले, तुमच्या हातात नव्हतं, पण तुम्ही श्रीमंत होऊ शकता. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? तुम्ही मेहनत करा, पण तुमच्या मुलीला चांगल्या प्रकारे शिक्षण द्या, पूर्ण क्वालिफाईड बनवा, गव्हर्नमेंटचा जॉब त्यांना लागू द्या. त्यांना आहेत गव्हर्नमेंटच्या ड्युट्या, करू द्या. बघा तुमच्या एका वर्षात गरिबी कशी दूर होते. बिझनेस करू द्या, बघा तुमची गरिबी दूर कशी होते. मग हे समजण्यासाठी काय करावं लागेल? धम्म ऐकावं लागेल. धम्म आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवते. धम्म आपल्याला त्या घाणीतून उंच ठिकाणावर नेऊन पोहोचवते. नुसता जयंतीमध्ये बाबासाहेबांचा उदो उदो करायचा, जय भीम बोलायचं, त्याच्याने नाही होत. बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचल्यापेक्षा जीवनामध्ये उतरवा. तो गरीब असो नाही तर श्रीमंत असो, त्याचं कल्याण होईल. आजचा हा दुःखाचा दिवस. जगामध्ये तुम्हाला सगळं भेटेल. जगामध्ये तुम्ही पैशाच्या बळावर सगळं काही प्राप्त करू शकता, पण आई वडील गेले ते नाही भेटू शकत. आई वडील नाही भेटू शकत, कारण की आई वडिलांची माया ही फार वेगळी असते. आई वडिलांचं मन हे फार वेगळं असते, कारण की जगात सर्वात मोठे व्यक्ती असतात आई वडील, जे तुम्हाला आम्हाला जन्म देतात. या दगड धोंड्याची पूजा करण्यात तुम्हाला काही भेटणार नाही, नवस उपास केल्याने काही भेटणार नाही. जिवंत आई वडिलांची सेवा करा, सगळं सुख तुम्हाला भेटू शकते. आई वडील सगळ्यात जगातले सर्वात मोठे देव आहेत.